नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अक्षय, संचालक अक्षय कृषी सेवा केंद्र शंभारपी। आज आपण हरभरा पीक व त्यावर येणारी मर रोग या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी बंधूंना काही माहिती देणार आहोत। हरभरा हे मर कुठल्या बुरशीमुळे येतो, त्याची लक्षणे काय, त्याची उपाययोजना काय, या सर्व आपण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार। फ्युजेरियम नामक जी बुरशी आहे त्या बुरशीमुळे हरभरा या पिकामध्ये मर रोग येतो। दुसरी रायझोक्टोनिया या बुरशीमुळे सुद्धा हरभरा पिकामध्ये मर रोग लागायला सुरुवात होतो। मर रोगाची लक्षणे काय आहे? झाडे पिवळी पडणे, झाडे असे कुरमुरल्यासारखे दिसणे, झाडाचा अर्धा भाग हिरवा व अर्धा भाग वाळणे, आपण झाड उपटून पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये मुळा जर आपण उपटल्या व मुळा पाहिल्या तपकिरी काळपट मुळा होणे, ही मर याची लक्षणे आहे। अशी क्रिया झाल्यामुळे हरभरा पिकाला आपल्या मर लागतो। दुसरी गोष्ट म्हणजे मर रोग येण्याची कारणे काय? ही बुरशी जमिनीमध्ये सुरुवातीपासूनच असते। दुसरी गोष्ट, निचरा न होणाऱ्या जमिनीमध्ये हरभरा पिकाची लागवड करणे, हरभरा हेच पीक वारंवार त्या जमिनीमध्ये पेरणी करणे, पिकाची योग्य फेरपालट नसणे, अशा जमिनीमध्ये या रोगाचे लक्षणे खूप जास्त प्रमाणात दिसतात। परिणामी आपल्याला त्यावर रिझल्ट सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळत नाही। व ही बुरशी नामक आपल्या जमिनीमध्ये असेल, आपल्याला या लक्षणांचा जाणवत असेल तर आपण यावर उपाययोजना कुठला करायला पाहिजे, कुठली बुरशीनाशकाचा त्या पिकामध्ये आपल्याला वापर करायला पाहिजे। तर सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो, बायर कंपनीचं एलिएट हे बुरशीनाशक आहे। हे त्या दोन्ही प्रकारच्या बुरशांवर म्हणजे मर रोगावर एक प्रभावीशाली आणि एक नामांकित कंपनीचं बुरशीनाशक आहे। हे आपण हरभरा पिकामध्ये वापरू शकतो। याचं प्रमाण आपल्याला प्रति पंप 40 ग्राम या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि एका एकरमध्ये साधारणतः 5-6 पंपापर्यंत आपल्याला पंपाची फवारणी करायची आहे। दुसरा पर्याय म्हणजे आपण रोको थायफोनेट मिथाइल 70% हा जो घटक आहे ब्रँडमध्ये रोको, हे एक बुरशीनाशक आहे। आपण या बुरशीनाशकाचा सुद्धा आपण आपल्या हरभरा पिकामध्ये वापर करू शकतो। हे दोन्ही बुरशीनाशक आपल्याला हरभरा पिकामध्ये मर रोग नियंत्रणाकरिता प्रभावीशाली बुरशीनाशक आहे। तर सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपल्या शेतामध्ये हरभरा पिकाची मर लागत असेल तर आपण इतर कुठलेही बुरशीनाशक न वापरता एकतर पर्याय 1 जे मी तुम्हाला जास्त सांगेल की आपल्याला जर मर असेल तर 100% आपण एलिएट या बाहेरच्या बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे। त्यानंतर मर याचे प्रमाण आपल्याला थोडं प्रमाण कमी असेल, कदाचित नसेल, तर आपण त्या ठिकाणी रोको या बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे। दुसरी गोष्ट, आपण जैविक पद्धतीने सुद्धा या रोगावर नियंत्रण करू शकतो। जैविक मध्ये काय, ट्रायकोडर्मा हा जो जैविक घटक आहे आपल्याला प्रति एकर 3 किलो या प्रमाणामध्ये आपल्याला शेणखतामध्ये मिक्स करायचा आहे। जर आपण आपल्या हरभरा पिकाला पाणी देत असेल तर पाण्याच्या समोर ट्रायकोडर्मा मिश्रित शेणखत आपल्याला शिपायचं आहे। त्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये मर रोगावर सुंदर आणि चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळू शकते। व इतर आपल्याला हरभरा पिकांची माहिती पाहिजे असेल तर आपण अक्षय कृषी सेवा केंद्र शंभारपिंपरी या